खामगांव में 21 लाख रुपए का प्रतिबंधित गुटखा जब्त। रात के अंधेरे में अब्दुल हामिद चौक पर गुटखा माल उतारा जा रहा था। शिवाजी नगर पुलिस की साहसिक कार्रवाई, बोलेरो भी जब्त। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने जाल बिछाया और दिया कार्यवाही को अंजाम। चालक फरार। खाद्य एवं औषधि विभाग को बुलाया गया और बाद में मामला दर्ज किया गया। थानेदार पीताम्बर जाधव की कार्रवाई की सराहना की गई। इस कार्यवाही को डीबी पथक के हेड कांस्टेबल संदीप टाकसा, दिलसिंह चौहान, प्रफुल्ल टेकाडे, जितेंद्र हिवाले, संदीप बुटवे, प्रवीण गायकवाड़, केशव जाटे, महिला पुलिस पल्लवी बोर्डे ने अंजाम दिया। जनोपचार न्यूज नेटवर्क खामगांव। दिनांक 9 जून 2025 रोजी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे रात्रपाळीवर असलेल्या पोलीस अंमलदारांना खबर मिळाली की शिवाजीनगर हद्दीतील अब्दुल हमीद चौक येथे एक बोलेरो पिकअप क्रमांक MH28 BB 2069 या गाडीमध्ये गुटखा, सुगंधित तंबाखू अशा प्रकारचा प्रतिबंधक माल आलेला असून तो त्या परिसरात खाली होणार आहे। अशा खबरेवरून पोलीस शिवाजीनगरचे रात्र पाळीवरील अंमलदार हे तिथे जाऊन त्यांनी शहानिशा केली असता तिथे काही लोक उभे होते आणि हे पोहोचण्यापूर्वीच त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला होता। त्या सदर गाडीला चालवत पोलीस अंमलदारांनी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे आणले आणि त्या गाडीची पंचासमक्ष झडती घेतली असता त्या गाडीमध्ये 21,28,000 रुपयाचा सुगंधित गुटखा, प्रतिबंधक तंबाखू मिळून आली आणि असे मिळून एकूण बोलेरो पिकअप गाडीसह सुगंधित गुटखा हा 26,28,000 रुपयाचा माल गाडीसह जप्त करण्यात आला। पोलीस स्टेशन शिवाजीनगर यांनी फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांची कायदेशीर फिर्याद घेण्यात आली आणि संबंधित गाडीचा चालक तसेच मालक यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोढा सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनात शिवाजीनगरचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे।